मोदी आहे. चर्चा चालू आहे ती म्हणजे 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी नरेंद्र मोदींबद्दल केलेली विधानं, भाषा शैली आणि विधानाचा अर्थ या बाबतीत सबनीसांना म्हणायचं तरी काय, संमेलनाध्यक्षांना म्हणायचं तरी काय, आपला विषय सुरू आहे. सबनीस सर, मी पुन्हा पहिल्यांदा आपल्याकडे येतोय. आपण असं म्हणालात की बघा आपले पंतप्रधान कसे परदेशांमध्ये जाऊन गांधी बुद्धाचं नाव घेत आहेत, गोळवलकर हेडगेवारांचं नाव घेत नाहीयेत. पण ते गोळवलकर हेडगेवारांचं नाव घेत नाहीयेत हे त्यांचं मोठेपण म्हणायचं, ते सुद्धा उपदेनं विचारावं लागणारच आहे मला. तर हे मोठेपण म्हणायचं की मर्यादा म्हणायची? मनामध्ये गोळवलकर नाव आहे आणि तोंडात मात्र गांधी नाव आणावंच लागतंय. प्रसन्न, हा, माझा माणसाच्या परिवर्तनावर माझा विश्वास आहे. बरं, संघटनेच्या परिवर्तनावर माझा विश्वास आहे. हा, कारण परिवर्तनाची परंपरा संबंध देशात ही बुद्धापासून महावीरापासून गांधी आंबेडकरांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. प्रत्येक माणसाबद्दल जर आपण संशय व्यक्त करू लागलो हा, तर संशयात्मा होण्यामध्ये काही पराक्रम मला वाटत नाही. बरं, नरेंद्र मोदी ज्यावेळेस गोध्रा हत्याकांडात सापडतात त्यावेळेला त्यांची ती मर्यादा असते असं मला स्पष्ट वाटतं. पण हेच नरेंद्र मोदी भारतीय लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये पंतप्रधान होतात आणि ते प्रामाणिकपणे पंतप्रधान पदाला न्याय देताना, बरं, परराष्ट्र धोरण आखताना, हो, ते संबंध भारताचा पूर्वीचे संबंध परंपरा पचवताना आणि जगातली शांतता, जगातलं दारिद्र्य दूर करण्यासाठी, भारताची सुरक्षितता आणि भारताची संबंध उद्योगातली धंद्यातली संबंध प्रगती साध्य करण्यासाठी, हो, तिसरं महायुद्ध रोखण्यासाठी, शस्त्रास्त्र स्पर्धा थांबवण्यासाठी आणि दहशतवादी कारवायांना नष्ट करण्याच्या हो. दृष्टीनं जगामध्ये शांततावादाचा पुढाकार घेऊन, अमेरिकेची दोस्ती करून, पाश्चात्य जगाचं एकमत करून, ग्लोबल वॉर्मिंग आणि दहशतवाद यांच्या विरोधामध्ये मुस्लिम राष्ट्रामध्ये, बुद्ध राष्ट्रामध्ये, साम्राज्यवादी राष्ट्रामध्ये किंवा हिंदू राष्ट्रामध्ये जिथे दौरे करून या सगळ्यांचं जागतिक एकमत करून हो, शांततावादी मानवतेच्या कैवारामध्ये भारताचा पंतप्रधान ज्यावेळेस उभा असतो हो, त्यावेळेला त्याच्याबद्दलची गौरवाची भूमिका माझ्यासारख्या माणसाच्या मनात, बरं, जो भाजपचा मुळीच नाही, बरं, जो बरं, कोणत्याही पक्षाचा नाही, ठीक आहे, पण मी स्वतंत्र नागरिक म्हणून तटस्थपणानं सत्याच्या अटीमध्ये बरं, जे चांगलं ते चांगलं म्हणावं या भूमिकेतून ठीक, जर माझ्या पंतप्रधानाचं मी जर गौरव करत असेल तर ती काही लोकांना टीका वाटली तर त्यांना तो स्वातंत्र्य आहे, बरं, किंवा काही लोकांना मी अनाठाई वाटत असेल गौरव तर त्यांनाही ते स्वातंत्र्य आहे. मी माझी तळमळ, मी माझा अभ्यास आणि मी माझी प्रामाणिक भूमिका महाराष्ट्रासमोर मी रुजू केलेली आहे. ज्याला जे वाटायचं ते वाटू द्या. आपण ज्याला जे वाटतं ते आधी इथेच इथेच चेक करून टाकूयात. सुनील तांबेजी, तुम्हाला हे परिवर्तन मान्य आहे का की बघा नरेंद्र मोदी गोळवलकर हेडगेवारांचं नाव नाही तर गांधी आणि बुद्धाचं नाव घेत आहेत आणि ह्या परिवर्तनाचं खुल्या मनाने कौतुक केलं पाहिजे? एक पहिली गोष्ट, नरेंद्र मोदी मान्य करतील का त्यांच्यामध्ये परिवर्तन झाल्याचं? नरेंद्र मोदींचा एक निश्चित असा एक अजेंडा आहे, त्यांच्या पक्षाचा एक अजेंडा आहे. त्यांच्या पक्षाचं आपण घटना बघितली तर त्या घटनेमध्ये पूर्वी कधीतरी गांधीवादी समाजवाद होतं, ते आता रिप्लेस करण्यात आलेलं आहे आणि तिकडे त्याच्यामध्ये आता एकात्म मानवतावाद हे तत्वज्ञान पक्षाचं मार्गदर्शक तत्वज्ञान असेल अशी घटना दुरुस्ती कधीतरी पक्षाने केलेली आहे. तेव्हा नरेंद्र मोदी हे मान्य करतील का की त्यांच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे? ते हेडगेवार आणि कोणते गोळवलकर गुरुजी यांच्याऐवजी आता ते गांधी आणि नेहरूंचं नाव घेत आहेत. हे या बोलण्यानं म्हणजे हे श्रीपाल सबनीस म्हणजे मी म्हटलं ना, आता ते इतकं सर्टिफिकेट देत आहेत की असं वाटतं की तो नरेंद्र मोदी हे जणू काही जगावरतीच राज्य करतील असंच वाटायला लागलं मला. तेच सगळी पुढाकार घेत आहेत, तेच सगळं करतायत. आता साधी गोष्ट आहे, ते काय क्लायमेट चेंज या संबंधामध्ये पॅरिसमध्ये जी काही घटना ज्या काही ह्या झाल्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये वस्तुतः भारत किंवा विकसनशील राष्ट्रांनी खूप प्रयत्न केला की हा जो काय असेल तो डिफरन्शियल ट्रीटमेंट दिली पाहिजे, म्हणजे जे कोणते प्रगत देश आहेत त्यांनी जास्त भार सोसला पाहिजे आणि आमच्यासारख्या विकसनशील राष्ट्रांवरती या सगळ्या नॉर्म्स लागू नाही केल्या पाहिजेत. याच्यासाठी आपण जीवतोड प्रयत्न केले, हे मान्य आहे. परंतु जे प्रगत देश होते, विशेषतः अमेरिकेने भारताचा स्टँड अजिबात स्वीकारला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता याच्यामध्ये तरी पण श्रीपाल सबनीस आरत्या करायच्या तर करू दे, आपल्याला काय वाटतंय? ते भाजपचे आहेत की नाही मला काही संबंध नाही, ते बोलतायत त्याला काही वस्तुस्थितीचा आधार नाहीये. कुठच्याही विषयावरती वाटेल तशी विधानं करत जाणं हे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला खरोखर शोभेचं नाही. बरं, मी याच्यातला मी तेच म्हटलं की
हो, मी हा मुद्दा फक्त तांबेने केलेला आणखी पुढे घेऊन येतो. तांबेने बरोबर मुद्दा मांडला की आपण गोळवलकरी विचारांचे नाही होते, स्वतः नरेंद्र मोदींना तरी मान्य आहे का? मी केशवजी तुम्हाला विचारतो की तुमच्या पंतप्रधानाला आंतरराष्ट्रीय आणि भारतीय पातळीला गांधी बुद्धाचं नाव घेता येतं, खुलेपणाने गोळवलकर हेडगेवारांचं का नाही घेत आहेत? प्रश्न तो नाहीच आहे. प्रश्न आमच्या म्हणजे अगदी आता संघाचा विषयच काढला म्हणून तिथे सुद्धा आमच्या सकाळच्या स्तोत्रामध्ये गांधीचं नाव आहे. तर आम्ही गांधींना मानतच नाही, गांधींना काही अशी काही चर्चा करण्याचं असं काही म्हणण्याचं कारण नंबर मोदींच्या सहस्त्रनामामध्ये हेडगेवार आता गोळवलकरांचं नाव का नाही? हे आता म्हणजे अगदीच म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करणं मुळात चुकीचं अहो, मी नाही केला, त्यांनी केलाय. सबनीस हे कौतुकाने म्हणतायत, सबनीस जे कौतुक करतायत ते कौतुक तुम्हाला मान्य आहे? मुळात असं आहे की ज्या सूत्रबद्ध पद्धतीने ते आज बोलत होते, ही सूत्रबद्ध पद्धत काल कुठे गेली हा माझा प्रश्न आहे. आणि मुळात जर त्यांनी काल अशा पद्धतीने नीट बोलले असते, मला वाटतं ही चर्चा करण्याची वेळ झाली नसती. म्हणजे ती प्रश्नच नसता आला का अशी माझी अशीच भाषा आहे, कुणाला वाटेल ते वाटून घ्या अशा पद्धतीने. मग ते कालचं जाणीवपूर्वक नाटक होतं का बोलण्याचं? जर ते आज तरी असेच चांगलं बोलतात, ते मुद्देसूद बोल म्हणजे भले ते दुसऱ्यांना ते मुद्दे नसू दे वाट, म्हणजे कदाचित त्या सोडून गेले की ते म्हणजे आता ते भाजपला आपले वाटू लागले. प्रश्न आपले म्हणजे वाटले. आता ते केशव उपाध्यायना आता जरा चांगले वाटू लागले. प्रसन्नाजी, माझं त्यातलं एकच त्यातलं म्हणणं आहे की दोन गोष्टी आहेत. एक तर तुम्ही साहित्य अध्यक्ष आहात. नाही अहो सबनी साहेब थांबा, मी ऐकून घेतलं. फक्त सबनी साहेब, मी तुमचं ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, समीक्षक मोठे आहात, मी तुमचं सगळं ऐकून घेतलं. माझं थोडंसं ऐकून घ्या, मी छोटा कार्यकर्ता आहे. प्रश्न इतकाच आहे त्या सगळ्या याच्यामध्ये, या सगळ्या पद्धतीमध्ये एक तुम्ही साहित्याबद्दल तुमची भूमिका मांडा, त्याच्याबद्दल बोला, त्याच्याबद्दल तुम्ही लोक चर्चा करतील, ती भूमिकेवर चर्चा व्हावी. मोदींबद्दल तुम्हाला बोलायचं होतं, तुमचा एक देशाचा नागरिक म्हणून अधिकार आहे, पण तो बोलताना ती काही सभ्यता, काही संकेत हे पाळले गेले पाहिजेत. इतकी त्यातली म्हणजे कुठल्या पद्धती माझे मागे गोधराबद्दल बोलताना जे आपण स्टेटमेंट ऐकतो अरे तुरेतलं, हे योग्य नाही. अशा पद्धतीची भाषा, इतकंच त्यातलं म्हणणं आहे. गोधराबद्दलची तुलना करणे योग्य नाहीये. हेडगेवार गोळवलकरांबद्दल बोलणे योग्य नाही. तो मुद्दाच नाही असं काय करतात त्याच्यामध्ये? तुमच्या शेड्यूलला गोळवलकर मुद्दा नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे. भाजपच्या प्रवर्तकांसाठी सुद्धा गोळवलकर मुद्दा नाही. ही सगळी नावं आमच्या संघाचे प्रातिनिधिक आहेत. ते आज असं म्हणजे काही वेगळे 1 2 3 करायची गरज नाही. मी सबनीसांकडे जातो. सबनीची बाकीची सगळी चर्चा चालू राहील. मला आपल्याला विचारायचंय की तुमच्या स्टेटमेंटचं डिस्टॉर्शन किंवा अर्थाचा अनर्थ कोणी केला? कारण तुम्ही आज सकाळी या विषयाला बोलवण्यासाठी मी जेव्हा फोन केला तेव्हा तुम्ही म्हणालात की एका वृत्तपत्रामध्ये नीट आलं, तर एका वृत्तपत्राच्या सगळ्या या गोष्टीमुळे हा सगळा कांगावा उभा राहिलाय. काय प्रॉब्लेम झाला नेमका? प्रसन्न, आज पुण्यामध्ये जे घरी 2-3 वृत्तपत्र आले, हो, त्याच्यामध्ये एका वृत्तपत्रामध्ये जे मी काल बोललो ते एकदा कृपया माझी तुम्हाला विनंती आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला तुमच्या चॅनलवरनं एकदा सगळं भाषण ऐकवा. बरं, म्हणजे केशव उपाध्येसह त्या तांबे साहेबांचंही प्रबोधन होईल अशी माझी अपेक्षा, माझी विनंती आहे. मी वाईट अर्थाने म्हणत नाही. हो हो, ही भूमिकाच नवीन असल्यामुळं केशव उपाध्यांची पण अडचण होते आणि तांब्यांची पण अडचण होते. मी त्यांची अडचण समजून घ्यायला तयार आहे. परंतु मला काही वेळ लागलेला नाही आणि मी अध्यक्षपदावर आलो म्हणजे मी काही सामान्य माझा माणूस पण जे आहे ते मी काही गमावलेला असं नाहीये. बरं बरं. आणि आजच ही माझी भूमिका आहे असं पण नाहीये. माझी भूमिका ही गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. मी संघाकडे, भाजपकडे, राष्ट्रवादीकडे, काँग्रेसकडे कोणत्याही पक्षाचा मी मेंबर न राहता, कोणत्याही पक्षाची वकिली न करता, मी हे सर्व लोकशाहीतले पक्ष आहेत म्हणून यांच्याकडे डोळसपणे चिकित्सेच्या मूल्यमापनाच्या पद्धतीने पाहत आलो. अनेक ठिकाणी मी लेख लिहिलेले आहेत आणि त्याच्यावर टीका टिप्पणी पण झाली आहे, मला ती मान्य आहे. प्रश्न कोणता? मी मोदीचा वकील नाही, मी पहिल्यांदा सांगतो. जो कलंक लागला तो धुवून काढण्याचा प्रयत्न मी कशाला करत बसू? पण तुम्ही जर मोदीला नाटकी ठरवलं तर मग सगळेच राजकारणी लोकांना तुम्हाला नाटकी ठरवावं लागेल. अहो, गडकरी आणि शरद पवार जर मैत्री करतात तर हे भाजप आणि काँग्रेसवाले एकमेकात भांडत का बसतात मला काही लक्षात येत नाही. बरं, त्यांचे तुमचे मानदंड, राष्ट्रीय मानदंड एकत्र येतात, त्यांचा संवाद चालू आहे. आणि मी जर नरेंद्र मोदीच्या चांगल्या भूमिकेशी संवाद केला आणि ते पंचशील काही करारात नसतं, अडकून बसत नसतं. ज्या बुद्धाचा विचार तिरंगा झेंड्यामध्ये आहे, ज्या बुद्धाचा विचार भारतीय मातीत आहे, जो गांधी भारताच्या कणाकणामध्ये रुजलाय, तो पंचशीलापासून बाजूला काढण्याची विद्वत्ता ही मंडळी का निर्माण करतायत? मला विद्वत्ता म्हणायची का? हाही माझ्या समोरचा प्रश्न आहे. त्यापेक्षा मी जास्त बोलणार नाही, पुन्हा नंतर बोलू शकतो मी. पण हे चुकीचं चाललेलं आहे. आपल्याला बोलायचं स्वातंत्र्य दिलं म्हणून दुसऱ्या माणसाची भूमिका समजून न घेता सगळ्याच माणसाला तुम्ही नाटक ठरवणार आहात का? सगळे राजकीय व्यक्ती सगळ्या नाटकी आणि खोट्या ठरवणार का तुम्ही? का विकास नावाचा प्रकार तुम्हाला मान्य होऊ शकतो? विकासक्रम सगळ्याला लागू आहे, तुम्हाला लागू आहे, मला लागू आहे, तांबेला लागू आहे आणि केशव उपाध्यायांना पण लागू आहे. या परिवर्तनावर तुम्ही विश्वास ठेवणार का नाही? नाहीतर मग फुले शाहू आंबेडकरांची चळवळ सगळी वाया गेली म्हणणार का? हे माझे प्रश्न आहेत. या प्रश्नाचे द्या उत्तर तुम्ही.
बरं, तांबे तुम्ही याला काय उत्तर देणार आहात? नाही, मला काय उत्तर देण्यासारखा काय प्रश्नच नाही उपस्थित केलाय त्यांनी. ते माझ्यावरती टीका करतायत. पंचशील ही गोष्ट वेगळी. मी त्यांना सांगितली पंचशिलाची 5 तत्व अशी आहेत, तो करार होता, ते त्यांना स्वीकारायचं नाहीये, नका स्वीकारू. ते असं म्हणाले की पर्यावरणाच्या संबंधामध्ये नरेंद्र मोदींनी असं असं केलंय. मी त्यांना सांगितलं पॅरिसच्या याच्यामध्ये काय झालं ते वाचा, वस्तुस्थिती बघा ना. माझी भूमिका हे अमुक ही ग्रँड नॅरेटिव्ह आणि असले कोणते तरी प्रचंड दावे करणं आहे ना. गांधी भारताच्या प्रत्येक काय रक्ता रक्तात गांधी आहे किंवा पेशी पेशीत आंबेडकर आहे, या भाषणांना काय अर्थ नसतो. काही काय ही काय भाषा झाली का? गांधी कुठे भारतीयाच्या प्रत्येक रक्तामध्ये गांधी असं काही नाहीये. गांधीजींना काहीतरी एक भारताबद्दलचं आकलन आहे, परंतु भारतीय लोकांच्या प्रत्येकाच्या रक्तात गांधी आहे ही भाषा, ही मी म्हटलं ना त्यांची भाषा ही सुपरलेटिव्ह विशेषण हीच वापरणारी आहे. त्याच्यात भूमिका नाहीच आहे कोणती. यांची वेगळी भूमिका आहे, ती आम्ही समजून घ्यायला हवी. अरे मी तेच म्हणतोय, त्या भूमिकेच्या संदर्भातच मी प्रश्न उपस्थित केले ना की वस्तुस्थिती काय आहे ती बघा, मग भूमिका आपण बघूया काय आहे ती. ही भूमिका वेगळी आहे. सगळी नावं एकदमच घ्यायची आहेत. हेडगेवारही थोर आहेत, हे पण थोर आहेत, कोण आमचे गोळवळकर गुरुजी थोर आहेत, महाराष्ट्र आहे, बुद्ध म्हणजे महाराज. तांबे सबनीस म्हणाले की मी हेडगेवारांना थोर म्हटलं नाही असं ते म्हणताय. हो बरोबर आहे, काय बरोबर आहे. ते थोर आहेत म्हणजे अहो मोदींना वाटतात ना ते थोर, असं काय म्हणताय. मोदी त्यांची नावं घेत नसतील पण ते थोर आहेतच ना. त्यांना मोदी थोर वाटतात, मोदींना ते थोर वाटतायत, ही गोष्ट खरी आहे. आणि ते वाटू नये असं काय माझं म्हणणं नाही आहे. प्रत्येक राजकीय विचारसरणी वेगवेगळी असते, प्रत्येकाला आपले आदर्श असतात, त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही आहे. परंतु याच्यामधनं एक समबोलणकाराची भूमिका येते. आणि मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी अशा भूमिका मांडण्यापेक्षा एकंदर साहित्यिक व्यवहारामध्ये माझं पूर्ण उद्या साहित्यिक व्यवहाराच्या संबंधामध्ये आपलं मी तुम्हाला सुरुवातीला तेच म्हणालो की आपण म्हणजे काल ही भूमिका मांडलीत, पण साहित्याबद्दल जर अधिक बोलत राहिला असाल तर साहित्यिक त्या क्षेत्रातले चर्चा अधिक करतील. ही चर्चा पण आज झाली नसती जर काल सूत्रबद्ध मांडले असतात. म्हणून जर कुणी एखाद्या असं म्हणलं की केवळ प्रसिद्धीसाठी तुम्ही करत असाल तर त्यात चूक. म्हणजे मी असं म्हणत नाही, जर समजा 2-4 लोक आज म्हणाली मला अरे काय प्रसिद्धीसाठी ते काही बोलतील, आपण त्याला चर्चा करायची का, अशा पद्धतीने म्हणजे मोदी आता स्वाभाविक आहे, मोदीने टीका केली, काही बोललं, टीका केली का काही बोललं तरी प्रसिद्धी मिळते, ही स्वाभाविक आहे. पण जर काल अशा सूत्रबद्ध तुम्ही बोलला असतात, साहित्यावरती बोला, तुम्ही साहित्य संघाचा अध्यक्ष आहात, त्यामुळे त्या पद्धतीने प्रचंड प्रश्न साहित्यासमोर आहेत. साहित्यासमोरचे प्रश्न संपलेले नाहीत, ते अधिकाधिक कसं लोकांपर्यंत जाईल. सामान्य तुम्हाला काय म्हणायचं की साहित्यिकांनी फक्त साहित्य बोला. माझं पहिलं मी असं म्हणालो की त्यांना या देशाचा नागरिक म्हणून मोदींबद्दल बोलण्याचा आणि साहित्य समितीचा अध्यक्ष म्हणून सुद्धा मोदींबद्दल बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, तो दुमतचं कारण नाही. पण त्याच्यापेक्षा आज ते ज्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत, ज्या साहित्य अध्यक्ष आहेत, हे प्रश्न जास्त गंभीर आहे. मी सबनीजी तुम्हाला आता विचारतो, आपण आपल्या भाषणाचा जो अन्वयार्थ आज या कार्यक्रमात सांगताय त्याच्यामुळे काही गोष्टी क्लिअर व्हायला मदत झाली की आपण मोदींच्या बद्दल जी काही तटस्थपणे स्तुती करता येईल ती केलेली आहे. हॅव्हिंग सेड दॅट, एकीकडे आम्ही असे श्रीपाल सबनीस बघतो की जे असहिष्णुतेबद्दल पुरस्कार परत करणाऱ्यांचं कौतुक करतात आणि तेच सबनीस आता मोदींची पाठ थोपटतात. हे दोन्ही मोदी एकच कसे? दोन मोदी एकत्र नाही आहेत. मी तेच सांगतोय, मोदीचं सामर्थ्य वेगळं आहे आणि नरेंद्र मोदीच्या मर्यादा वेगळ्या आहेत. सामर्थ्य आणि मर्यादा या निकषावरच संस्कृतीच्या प्रत्येक पानाचा आपल्याला मूल्यमापन करावं लागेल. संबंध राजकीय नेतृत्वाचंही मूल्यमापन सामर्थ्य आणि मर्यादा याच निकषावर केलं पाहिजे आणि मी त्याच निकषावर केलेलं आहे. हे निकष ज्या विद्वानांना अभ्यासकांना कळत नसतील त्यांच्याबद्दल मला काहीही कॉमेंट करायचं नाही. मी केवळ प्रसिद्धीसाठी बोलण्याचा जर केशव उपाध्यांचं म्हणणं असेल तर केशव उपाध्ये जे बोलतायत ते प्रसिद्धीसाठीच बोलताय असं म्हणायचं का? माझी भूमिका आहे, मला गरज नाही. तुमच्या विधान चर्चा झाली नसती ना, मलाही गरज नाही. तर असं सरळ साधं गणित आहे ना, आज ही चर्चा पण केलीच नसती. केशव उपाध्ये ऐका तुम्ही सबनीस साहेब, काल जर तुम्ही बोलला नसता तर ही चर्चा आपण केलीच नसती. बोललोय मी काल, सरळ साधं गणित आहे. मोजके वाक्य काढू नका, सगळं भाषण एकत्रित वाचा, ऐका आणि आपण भेटूया, संवाद करूया. संवादाला प्रश्न संवादच करूया. येस, आपण संवादाची भूमिका घेतली आहे. संवादाची भूमिका घेतली. मी कुरूपतेशी संवाद नाही करणार, मी सामर्थ्याशी संवाद करतो. संवाद करताना यांची अटी आहेत.
नाही सबनीजी, मी पुन्हा आपल्याकडे येतो. मला सांगा सबनीजी, तुमच्या या सगळ्या वक्तव्यांमुळे तुम्हाला अशी भीती नाही का वाटत की तुम्ही फारच पॉलिटिकली करेक्ट बोललाय किंवा पॉलिटिकली खरं तर इनकरेक्ट बोललेला आहे आणि त्याच्यामुळे आता या 89व्या साहित्य संमेलनाला ज्याला म्हणतात ना केंद्रस्थानावरनं उजवीकडे वळणारे व्यक्ती बसलेले आहेत, थोडे भाजपच्या बाजूने जाणारे, थोडे उजव्या विचारवादाचे असे व्यक्ती बसलेत, असा ग्रह करून घ्यायचा का लोकांनी? मी उजवीकडे मुळीच जाणार नाही. माझं तत्वज्ञान फुले, शाहू, आंबेडकरांचं, आगरकरांचं, गांधींचं तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञानाची मूस बुद्धापर्यंत, चार्वाकापर्यंत पोहोचते, मार्क्सवादापर्यंत पोहोचते. परंतु मला भाजपच्या लोकांचा किंवा उजवं तत्वज्ञान मांडणाऱ्या लोकांचा विटा मी मानत नाही. मला ही तत्वज्ञानात्मक आणि राजकीय स्वरूपाची अस्पृश्यता मी मानत नाही. भारतातला जन्माला आलेला प्रत्येक माणूस माझा बांधव आहे. त्याचा विचार वेगळा असू शकतो, त्याच्याशी माझे मतभेद होऊ शकतात, पण त्या माणसाच्या माणूसपणावर माझा विश्वास आहे आणि म्हणूनच परिवर्तनाचा लढा जाऊ शकतो. उजव्या गोटात सुद्धा परिवर्तन होऊ शकतं. गांधींचा स्वीकार भाजपनी केला, RSSनी केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुल्यांचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. हे सगळी फक्त फोटोंची बेरीज म्हणायची का? भाजपचं सगळं नाटक म्हणणार असाल तर मग सगळंच नाटक असतं का? या मूलभूत प्रश्नापर्यंत जावं लागणार आहे. महापुरुष आणि तत्वज्ञ हे संबंध आम्ही अशी विभागणी करणार का? पक्षाची, जातीची, धर्माची ही विभागणी या देशाला, महाराष्ट्राला परवडणारी नव्हती आणि नाही. आता जेवढी वजाबाकी झाली तेवढी पुरे. यापुढे तरी संवादाच्या जागा आपण शोधूया, संवाद करूया. माणसांचा विटाळ माणसानं मांडण्याची गरज नाही. हीच भूमिका गेली 25 वर्ष मांडतोय. 29 ग्रंथातून मी मांडत आलोय. आज मी हे बोलत नाही. माझ्या ग्रंथाचं नाव प्रसन्न तुम्हाला माहित आहे, संस्कृती समीक्षेची तिसरी भूमिका. मी तिसऱ्या भूमिकेतून डावीकडे उजवीकडे पाहतोय. मी उजव्या चौकटीत राहायला तयार नाही, पण उजव्यामध्ये ही काही चांगल्या गोष्टी आहेत. डाव्या चळवळीतला आणि डाव्या प्रवाहातला जातीवाद समर्थनीय कसा मानायचा, उजव्यांचं संकुचित तत्वज्ञान कसं मान्य करायचं, यांच्याशी माझा संघर्ष आहे. पण दोन्ही प्रवाहामध्ये जे सामख्य जागा आहेत, जो मानवतावादी विचार आहे, जो परिवर्तनाचा विचार आहे, तो मात्र मला संवादी वाटतो. नरेंद्र दाभोळकर यांना उजवं मानणार की डावं मानणार? SM जोशी, गपप्रधान किंवा नानासाहेब गोरे किंवा कॉम्रेड डांगे यांना उजवं मानणार की डावं मानणार? का त्यांना जानव्याच्या चौकटीमध्ये त्यांना बंद करणार आहात? याचं उत्तर मला महाराष्ट्रानं द्यावं आणि तुमच्या पॅनलने पण द्यावं. बरं, पॅनल पैकी एक तांबे देऊ शकतील लगेच उत्तर याला कदाचित. सुनील तांबेजी, या डाव्या उजव्या विचारसरणीच्या पलीकडे सबनीसांचं म्हणणे की मी विचार करतोय, याचं उत्तर आता तुम्ही द्या. डाव्या उजव्या विचारसरणीच्या पलीकडे खरं तर सगळेच जण विचार करतायत. डावीही करतायत आणि उजवीही करतायत. म्हणजे आताच आपण बघितलं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने इकडे जे सांगितलं, म्हणजे पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या निवडणुकांच्या चर्चेमध्ये ते तयार आहेत काँग्रेस बरोबर हे करायला. हा काँग्रेस त्यांच्या दृष्टीने अतिशय शत्रू होता CPMच्या दृष्टीने. असा काही मुद्दा नाही आहे. हे सगळे समाजवाद्यांनीच तर भाजप बरोबर हात मिळवणी केलेली होती. म्हणजे जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार हे सगळे समाजवादीच होते ना, यांनी केलीच होती ना हात मिळवणी. तेव्हा मुद्दा डावा उजवा. आणि आता तुम्ही जर का आणि आत्ताही बघितलं तर सगळे आंबेडकरवादी घ्या तुम्ही. कोण उदित राज, त्यानंतर कोण रामविलास पासवान, त्यानंतर कोण रामदास आठवले, हे सगळे कोणाबरोबर आहे? हे उजव्यांबरोबरच आहेत ना, फुले आंबेडकरवादी सगळे. तशी आपल्याकडे काय तसं अस्पृश्यता वगैरे काही नाहीये, मला नाही वाटत तशी आहे. त्यामुळे आणि दुसरं, त्यामुळे अशा प्रकारचा जो प्रश्न ते करतायत की डाव्यांमधलं, म्हणजे काय त्यांनी विचारलं ते डांगे आणि SM जोशी आणि नानासाहेब गोरे वगैरे, पण यांना सगळे हे डावेच मानलं होतं इकडच्या लोकांनी. आणि ते स्वतःलाही डावे मानत होते. ते म्हणजे असं नाही की लोक मानत होते आणि हे म्हणत होते नाही आम्ही उजवे आहोत, असं काही नाही आहे. ते स्वतःच म्हणत होते आपण डावे आहोत आणि त्याला हे मान्य करत होतं लोकांनी. त्याच्यामध्ये काही त्यांना लाज वाटत नव्हती आपण डावे आहोत असं सांगायची. आणि मी कुठचा तरी तिसरं एक हे काढतोय संस्कृतीचा, असं काही नाही. हे सगळे सर्वसमावेशक होते. संयुक्त महाराष्ट्र समितीत त्यावेळेला जनसंघ पण होताच की. हत्याकांडातला मोदी हा कलंकित मोदी आहे.